मुलांनो, इकडे या बघू. तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा हा. माहिती आहे का, आज ज्या प्रभू रामांचा वाढदिवस आहे ना, ते खूप विशेष होते. ते फक्त एक राजे नव्हते, तर एक आदर्श माणूस कसं बनायचं हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. मी तुम्हाला त्यांच्या 3 खास गोष्टी सांगतो. तयार आहात ऐकायला? चला तर, पहिली गोष्ट आहे दिलेलं वचन पाळण्याची. आणि वचन पाळणं किती महत्वाचं आहे, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवलं. आपल्या वडिलांच्या एका शब्दासाठी त्यांनी हसत हसत आपलं राज्य सोडून दिलं. 1-2 नाही, तर तब्बल 14 वर्षे ते जंगलात राहिले. म्हणूनच आपणही दिलेलं वचन कधी मोडायचं नाही. आता बघूया त्यांचा दुसरा गुण. त्यांची दुसरी खास गोष्ट म्हणजे त्यांचा संयम आणि त्यांची शांतता. कितीही मोठी अडचण आली तरी ते कधीहीच घाबरले नाहीत किंवा चिडले नाहीत. तुम्ही जसं बॅडमिंटन खेळता ना, अगदी तसंच शांत डोक्याने त्यांनी प्रत्येक समस्या सोडवली. आणि याच शांत स्वभावामुळे ना, ते तिसरी खास गोष्ट करू शकले. ती म्हणजे सगळ्यांशी प्रेमाने आणि समानतेने वागणे. त्यांनी कधीच कोण लहान, कोण मोठं असा विचार केला नाही. सगळे सारखे. शबरीची गोष्ट आठवतीये? तिने दिलेली बोरं सुद्धा त्यांनी किती प्रेमाने खाल्ली होती. तर मुलांनो, ह्या रामनवमीला आपण काय शिकलो? नेहमी खरं बोलायचं, मित्रांना मदत करायची आणि हो, टीमवर्कची ताकद विसरायची नाही. मग खरंच रामाची खरी भक्ती म्हणजे काय? खरं बोलणं, सगळ्यांचा आदर करणं आणि संकटात हिंमत ठेवणं हीच खरी रामभक्ती आहे. चला तर मग सगळे एकत्र बोलूया. जय श्रीराम.